सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करताना काही आपल्याला मस्त शब्द दिसतात। त्यातला महत्वाचा शब्द योजना, अवकाश, प्लॅन, हॉलिडे हा शब्द ऐकलाय। योजनेला सुट्टी ऐकलाय ना। मग आपण वाचतो की बाबा या वेळात योजना नव्हत्या, वाचतो ना। मग आज आपण समजून घ्या योजना अवकाश म्हणजे नक्कीच योजनेला सुट्टी होती का, कोणतेच प्लॅन नव्हते का, है ना। मग असं नाव काऊन दिलं, नाव बरोबर आहे का नाही आहे, वेदर द नेम इज अ मिसनॉमर ऑर नॉट, है ना। कशासाठी, काय कारण आहेत, काय फायदा होतो जर हॉलिडे झाला तर, ह्या सर्व गोष्टी आजच्या या संकल्पनेमध्ये समजून घेऊया। कारण की ह्या छोट्या छोट्या संकल्पना समजल्या नाही तर डुच्चू होते, कधी कधी प्रिलिमले भी होते, कारण कधी कॉन्सेप्च्युअल प्रश्न येते तर मेन्सले लिहिता लिहिता घचकून जातो आणि इंटरव्ह्यूले भस्सम होतो। तर तसं होऊ नये म्हणून समजून घ्यायचं। बरेच वेळा बाबा इंटरव्ह्यूले असे माहिती का चिमटे घेतात, तर मग यात असे चिमटे राहते ना, मग समजे नाही ना आपण काहीतरी बडबडून देतो। तर ते समजून घेतलं बरोबर का बडबडणं बंद होते। खरं चलायचं, मग चलायचं का, हा चल। अरे यार तुम्ही एकदम मस्त सिरियस कॅन्डिडेट आहे पाहताच, म्हणून मी सांगूनच देतो आता का पहा। योजना अवकाश किंवा योजनेला सुट्टी, प्लॅन, हॉलिडे म्हणजे काय तर दोन पंचवार्षिक योजनांमधील जो खंड असतो, अ गॅप बिटवीन द टू फायर प्लॅन, म्हणजे हा खंड कशाचा आहे, कालावधीचा आहे। कालावधीचा जो खंड असतो, कालावधीचा जो खंड असतो म्हणजे एक पंचवार्षिक योजना सुरू आहे, दुसरी पंचवार्षिक योजना आहे, त्याच्या मधात कुठलीही पंचवार्षिक योजना नाही, पण काही वर्ष मात्र जे आहेत ते बिना पंचवार्षिक योजनेने आहेत। काय बिना पंचवार्षिक योजनेने आहेत। अ years between the two fire plans without any fire plan is called as a plan holiday. डेफिनेशन क्लिअर झाली, डेफिनेशन क्लिअर झाली, बरोबर आहे। शब्द लक्षात घ्या, कोणतीही पंचवार्षिक योजना नाही, दोन पंचवार्षिक योजनांमध्ये कोणतीही पंचवार्षिक योजना नाही, कोणतीही योजना नाही असं म्हटलंय का, नाही। म्हणजे इथे खंड हा शब्द जो आहे तो कोणत्या दृष्टिकोनातून आहे, पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोनातून, योजनेच्या दृष्टिकोनातून नाही। कारण तुम्हाला हे माहित आहे योजनाचे बरेच प्रकार आहेत, बरोबर आहे, राईट, व्हेरी गुड, समजलं। आता केव्हा रे बाबा, आता दोन कारण, सरकार जर बदलत असेल तर आणि अनिश्चितता असेल तर, इफ देयर इज अ पॉलिटिकल चेंज इन द गव्हर्नमेंट और इफ देयर इज अ अनसर्टनिटी। आता पॉलिटिकल चेंज झाल्यावर का बदलते बाबा, म्हणजे पंचवार्षिक योजना का स्टॉप करते, कारण असं प्रत्येक राजकीय जे आहे पार्टी है ना, प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे जो सत्तेमध्ये आला तो आपल्या आयडिओलॉजीच्या भरोश्यावर येते आणि त्याची आयडिओलॉजी कुठून रिफ्लेक्ट होते, त्याच्या इकॉनॉमिक पॉलिसीमधून। त्याच्यामुळे सरकार बदलला तर आयडिओलॉजी बदलली आणि आयडिओलॉजी बदलली म्हणून जी चालू पंचवार्षिक योजना आहे ती थांबवल्या जाऊ शकते किंवा बाबा आता नाहीच करायची। कधी कधी सातत्याने सरकार बदलत असतील तर पॉलिटिकल अनसर्टनिटी येते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय दिसते, प्लॅन हॉलिडे होताना दिसते। कारण प्लॅन काही बनवू शकत नाही, बरोबर, 5 वर्षाचे सरकारची तर 5 वर्ष नाही का 5 दिवस धडाची नाही, तर मग 5 वर्षाचा योजना बनन का नाही। दुसरं अनिश्चितता, अनिश्चितता कुठली, इकॉनॉमिक अनसर्टनिटी और एनी सेफ्टी मेजर, डिफेन्सच्या इश्यू मध्ये वॉर कंडिशन आहे तिथे का पंचवार्षिक योजना बनवत बसतील, किंवा आर्थिक अस्थिरता आहे, मुश्किल आहे, आता जिथे काहीच नाही धडाचं तिथे योजना कशी बनवणार आहे, शक्य आहे का, नाही। तर म्हणजे इकॉनॉमिक अनसर्टनिटी असेल, वॉर कंडिशन असेल, पॉलिटिकल टर्मॉइल असेल, अशा याच्यामध्ये इन जनरल आपल्याला पंचवार्षिक योजना दिसत नाही, कारण त्याचा कालखंडच खूप मोठा असते आणि म्हणून तिथे काय होते, योजना दिसून येत नाही। योजना दिसून आली नाही म्हणून त्याला आपण प्लॅन हॉलिडे म्हणतो। आता खूप महत्वाचं आहे, मग हा हॉलिडे म्हणजे टाइमपास हो का, झोपाले जायचं ना मस्त फिराले जायचं असं हो का, नाही। तर हा कालखंड कशासाठी आहे
की पहिल्या पंचवार्षिक योजनेमुळे काही लोचे झाले असतील, काही पॉलिटिकल टर्मॉइल असेल, त्यामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण झाली असेल, पॉलिसी डिसिजन्स लॉंग टर्म मध्ये घेऊ शकत नसेल, अशा वेळेला जी काय आर्थिक उद्दिष्ट आहेत ती विकसित करण्याकरिता काही वेळा थांबावं लागतं. सो इट इज अ स्टॉप गॅप अरेंजमेंट. इट इज अ ट्रान्झिट फेज. हा कसा आहे? स्थित्यांतरणाचा फेज आहे. टू डेव्हलप द लॉक इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, हे त्याचं कारण आहे. इट इज अ ट्रान्झिशन फेज. यामध्ये स्वतःला सावरायचं आहे, समजायचं आहे, थिंकिंग प्रोसेस करायची आहे, थॉट प्रोसेस. ड्रिफ्टिंग नाही, टाळून नाही द्यायचं आहे, टाळून नाही द्यायचं आहे. ड्रिफ्टिंग, देर इज नो ड्रिफ्टिंग, देर इज बिंग थिंकिंग. की का असं झालं सन, कसं असं झालं सन, कसं करायचं, रुक जा भाई थोडी देर, देख लेते हैं क्या है. ठीक आहे, राईट. कसे केल्या जाते? आता कसे केल्या जाते असा शब्द आला की प्लॅन हॉलिडे हा शब्द चुकीचा असं दिसून येते. लक्षात घ्या, जेव्हा आपण कसे असा शब्द वापरतो तेव्हा आपल्याला काय दिसते? प्लॅन हॉलिडे इज अ मिसनॉमर. दॅट मीन्स देर इज नो हॉलिडे ऑफ प्लॅन्स. योजनेला सुट्टी झालीच नसते, फक्त पंचवार्षिक योजना नसते. पण आपल्याला माहित आहे योजनेचे बरेच प्रकार. तर म्हणजे कुठल्या तरी प्रकारची योजना असते. कारण बिना योजनेने, बिना पॉलिसी, विदाउट एनी पॉलिसी, विदाउट एनी प्लॅन, नथिंग कॅन बी हॅपन अँड एनी ऑर्गनायझेशन कांट अचीव एनिथिंग. तर राज्य, देश शक्यच नाही. आणि म्हणून बघा कसे प्लॅन हॉलिडे मॅनेज केल्या जातात. तर सत्य स्थितीवर निर्माण केलेल्या योजना असतात. या प्लॅन हॉलिडेमध्ये काय? सत्य स्थितीवर निर्माण केलेल्या योजना असतात. मग का 5 इयर प्लॅन नसतात का? तर 5 इयर प्लॅन प्रिव्हियस 5 इयर प्लॅनच्या जे काही कन्क्लुजन झालेले आहे, जे काही अवलोकन केलं असते, जे काही रिझल्ट आले असतात त्याच्या आधारावर असते. आता 5 वर्षाचा खूप लांब कालावधी असते आणि इथे मात्र आता इमिडिएट काय घडतंय किंवा आता इमिडिएट काय घडलंय त्याच्या आधारावर काय घडू शकतं त्या सत्य परिस्थितीवर इमिडिएट पास्ट याच्या आधारावर या योजना तयार केल्या जातात. म्हणजे प्लॅन हॉलिडे मीन्स नॉट अ नो प्लॅन. योजनेला अवकाश म्हणजे योजनेला सुट्टी नाही, म्हणून हे शब्द चुकीचे आहेत. बट इट इज बिंग यूज टू डिस्क्राईब दिस फेज. लक्षात आलं का? मग याच्यामध्ये योजना आहेत तर कुठल्या प्रकारच्या ते समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे, राईट? ठीक आहे, राईट. तर आपण बघूया कुठल्या प्रकारच्या. सो ड्युरिंग द प्लॅन हॉलिडे, द टाइप ऑफ प्लॅन, योजनांचा प्रकार. वार्षिक योजना कुठला प्रकार आहे? वार्षिक योजना. अॅन्युअल प्लॅन्स विल बीइंग देअर. तिथे कोणते प्लॅन्स असतात? अॅन्युअल, वार्षिक योजना. वार्षिक योजना कशासारख्या असतात? ह्या बिलकुल अंदाजपत्रकासारख्या असतात. कारण अंदाजपत्रकाच काय? अंदाजपत्रक, बजेट इज ऑल्सो अॅन्युअल प्लॅन. बजेट इज ऑल्सो अॅन्युअल प्लॅन. बट देर इज अ स्लाइट डिफरन्स बिटवीन द अॅन्युअल प्लॅन अँड द पेक्युलर बजेट. या दोघांमध्ये फरक आहे. बरोबर आहे, राईट? आता इथे ह्या ज्या योजना आहेत ह्या करस्पॉन्ड ठेवल्या आहेत बजेटशी. का? कारण की त्यावेळेला आयदर पॉलिटिकल इश्यूज किंवा इकॉनॉमिक इश्यूज होते, तेव्हा आपल्याला वार्षिक योजना कराव्या लागल्या. तर आपण वार्षिक योजना ज्या केल्या त्या कशा केल्या? प्रिव्हियस जे फॅक्ट्स असतील, इमिडिएट जे इकॉनॉमिक फॅक्ट असतील त्याच्या आधारावर योजना तयार केली. बरोबर आहे? म्हणजेच आपल्याला दिसते की देर इज नो हॉलिडे. तुम्ही म्हणाल यस, तर अक्षय कुमार हॉलिडेला येते, हॉलिडेला आला तर टाइमपास करत राहते का? नाही. इव्हन इन हॉलिडे अक्षय कुमार वॉज ऑन अ ड्युटी. तसाच इव्हन इन हॉलिडे इंडियन प्लॅनर्स वेअर ऑन ड्युटी. रिकामट्याकडे बसले होते का? फिरायला गेले होते का? इकडे तिकडे नाही. ओके, मग आता याची भूमिका काय? व्हॉट इज द रोल ऑफ प्लॅन्स ड्युरिंग द हॉलिडे प्लॅन, है ना? तर भूमिका काय? had to achieve a growth rate that is a politically acceptable in terms of economy. आर्थिक दृष्टिकोनातून
राजकीय दृष्ट्या स्वीकारला गेलं पाहिजे बाबा, ऍक्सेप्टेबल राहिलं पाहिजे. कारण की तत्कालीन सरकार टिकलं पण पाहिजे, लोकांचा रोष आला नाही पाहिजे आणि आर्थिक उद्दिष्ट पण सफल झाली पाहिजे. अशा प्रकारचा ग्रोथ रेट बॅलन्स केला जाते. अशा प्रकारचा ग्रोथ रेट अचीव करण्यासाठी या प्लॅन हॉलिडे मधील अॅन्युअल प्लॅनची भूमिका खूप महत्वाची असते. कारण इमिडिएट करेक्शन करता येते, जास्त वेळ लागत नाही, कारण की एकाच वर्षाचा अंदाज असतो. दुसरं आहे की जेवढे काही रिसोर्सेस आहे, संसाधन, त्याचं परिणामकारक व्यवस्थापन, इफेक्टिव्ह मॅनेजमेंट केल्या जाऊ शकतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा एखादी आर्थिक व्यवस्था गडबडली असेल तिला स्थिरावण्यासाठी, टू गिव्ह द स्टॅबिलिटी टू द अनसर्टनिटीज ऑफ द इकॉनॉमी, त्यासाठी मात्र याची फार मदत होते. आणि म्हणून अशा वेळेला भारतामध्ये काय दिसतंय, प्लॅन हॉलिडेज झालेले आहेत. तर केव्हा केव्हा झालेले आहेत बघा, भारतामध्ये 2 वेळा प्लॅन हॉलिडे केले. पहिल्यांदा 3 वर्षासाठी आणि दुसऱ्यांदा 2 वर्षासाठी. पहिला कालखंड जो आहे तो आहे 1966 1969. 1966 1969 3 वार्षिक योजना याच्यामध्ये आल्या. किती? 3 वार्षिक योजना. हा कालखंड जो आहे तो 1966 67 67 68 68 69 या 3 वर्षाकरिता. त्याचं कारण, मुख्य कारण होतं, नंतर डिटेलमध्ये आपण पाहूया या प्रत्येक कालखंडाचं, ठीक आहे, एक सेपरेट व्हिडिओमध्ये. त्यातलं मुख्य कारण होतं तिसरी योजनेचं अपयश, फेल्युअर ऑफ थर्ड 5-year प्लॅन. तिसऱ्या योजनेचं अपयश, फेल्युअर ऑफ थर्ड 5-year प्लॅन, हे त्याचं कारण होतं. दुसरं जे आहे प्लॅन हॉलिडे 2 वर्षासाठी 1990-92 या वर्षाकरिता 2 वार्षिक योजना राबवल्या गेल्या, 1990-91 आणि 1991-92. याचं मुख्य कारण होतं राजकीय अस्थैर्य, है ना, इन्स्टॅबिलिटी ऍट द पॉलिटिकल लेवल. हे 2 कारण आपल्याला दिसून येतात आणि 2 प्लॅन हॉलिडे आपल्याला दिसून येतात. हे दोन्ही आपण मस्तपैकी डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओमध्ये समजून घेऊ. कॉन्सेप्ट लक्षात आला? कॉन्सेप्ट लक्षात आला? इन जनरल ह्या प्लॅन हॉलिडेच्या कॉन्सेप्टवर तत्कालीन जे हे होते फायनान्स कमिशन, प्लॅनिंग कमिशनचे जे डेप्युटी चेअरमन होते गाडगीळ, त्यांनी सांगितलं की इट्स अ मिसनॉमर, चुकीचं आहे. कारण की या कालावधीमध्ये सातत्याने चर्निंग झालेली आहे आणि डेव्हलपमेंटचे टार्गेट्स रिअलिस्टिक लेवलवर कसे राहतील आणि ते अचीव कसे केल्या जातील याचा पुरेपूर प्रयत्न झाला आहे. आणि गंमत अशी की अशा ह्या प्लॅन हॉलिडेमध्ये सर्व टार्गेट्स अचीव झाले आणि इकॉनॉमिक स्टॅबिलिटी निर्माण झाली होती. आलं नाही लक्षात? अँड देअरफॉर प्लॅन हॉलिडे, नो प्लॅन हॉलिडे. ओके, क्लिअर? कॉन्सेप्ट क्लिअर झाला का? यस. तुम्ही अभ्यास करता पहा, तो मग लाईक करा, शेअर करा, अभ्यास तर कराच. अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.